एससी अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जसं की आपण मागच्या लेक्चरमध्ये पण सांगितलं होतं की एससी अकॅडमीने लाईव्ह प्लॅटफॉर्म जी आपली बॅच आहे ती स्टार्ट केली आहे. एससी अकॅडमी क्लास 10 न्यू बॅच ही स्टार्ट केलेली आहे आपल्यासाठी. सीबीएसईचे स्टेट बोर्ड सेमी इंग्लिश टीचर्समध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक्सपिरियन्स टीचर्स आहेत, वीकली टेस्ट आहे, बोर्ड एक्झामचं प्रिपरेशन या ठिकाणी केलं जातं. ही जी बॅच आहे आपली 25 मार्च पासून सुरू होणार आहे. तरी सगळ्यांना परत एकदा विनंती आहे की तुम्ही एससी अकॅडमी हे आपलं प्ले स्टोअरवरती जे ॲप आहे त्या ॲपवरती जाऊन तुम्ही काय करू शकता, आपलं ॲप डाउनलोड करू शकता, जेणेकरून तुम्हाला विविध जे आपले सब्जेक्ट्स आहेत 10th बोर्डाच्या हिशोबानुसार जे काही विषय ह्या ठिकाणी घेतात, समजा इंग्लिश असेल, मॅथ असेल, सायन्स असेल, हिस्ट्री, जिओग्राफी, अशा प्रकारचे विविध व्हिडिओ तुम्हाला ह्या ठिकाणी आपल्या ॲपवरती एससी अकॅडमी ह्या ॲपवरती असा लोगो ह्या ठिकाणी आहे. तुम्ही तिथे जाऊन काय करू शकता, डाउनलोड करू शकता. आणि डाउनलोड केल्याच्या नंतर कंटेंट जो आहे त्याच्यामध्ये कंटेंट म्हणून एक ऑप्शन आहे, त्यामध्ये जाऊन तुम्ही लाईव्ह कंटेंट त्या ठिकाणी बघू शकता. तर आपल्या लेक्चरमध्ये आज आपण सायन्सचे लेक्चर चालू केलं आहे. हे आपलं तिसरं लेक्चर आहे. मागचे 2 लेक्चर आपण सायन्स 1 चा जो सिलेबस आहे तो या ठिकाणी कव्हर केला आहे. त्यामध्ये सायन्स 1 मध्ये आपण चालू केलं होतं फिजिक्सचं ग्रॅव्हिटेशन हे जे आहे हे आपण चालू केलं होतं. त्या ग्रॅव्हिटेशन चॅप्टर मध्ये ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय, कुठल्या प्रकारचे फोर्सेस आहेत ह्या ठिकाणी आपण ते काय केले होते, ईच आणि एव्हरी डिस्कस केले होते सायन्स 1 या ठिकाणी. तर सायन्स 1 मध्ये जो चॅप्टर आपला ग्रॅव्हिटेशन आहे ह्या ठिकाणी आपण काय केलं होतं, सुरुवात केली होती ग्रॅव्हिटेशन चॅप्टरसाठी. हा जो ग्रॅव्हिटेशन आहे, ग्रॅव्हिटेशन मध्ये काय काय कन्सेप्ट आहेत हे आपण पहिल्या लेक्चर मध्ये बघितले आहे. सेकंड मध्ये आपण जे महत्वाचे जे 3 क्वेश्चन्स आहेत हे 3 क्वेश्चन सुद्धा काय केले आहेत, डिस्कस केले आहेत की फोर्स म्हणजे काय असतो, फोर्सचे कुठले टाइप्स आहेत ते सुद्धा बघितले, अँड ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय या संदर्भात आपण इन्फॉर्मेशन ह्या ठिकाणी आपण घेतली होती. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स युनिव्हर्सल, ह्या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे ते सुद्धा आपण मागच्या लेक्चर मध्ये या ठिकाणी डिस्कस केलेला आहे. की ग्रॅव्हिटेशन कशाला म्हणायचं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स कशाला म्हणायचं, हे बॅलन्स समजा कुठल्या प्रकारचे टाइपचे फोर्सेस आहेत, कॉन्टॅक्ट फोर्स आहे, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे. ओके, इथपर्यंत आपण डिस्कस केलं होतं. त्या ठिकाणी की जो इच अँड एव्हरीथिंग जी अर्थ आपण त्याला अट्रॅक्ट करत म्हणतो, तर ती कुठं करत असते, सेंटरला करत असते. हे मागच्या लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं. पुढे त्या ठिकाणी तुमच्या टेक्स्टबुक मध्ये छोटीशी डायग्राम दिली आहे. त्या डायग्राम मध्ये मून, फॉलिंग ऍपल आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आपल्याला हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे या संदर्भात माहिती घ्यायची आहे की ग्रॅव्हिटेशनल फोर्स की हा हे ह्या ठिकाणी जो ॲरो दाखवला आहे इट्स अ सेंटर. हे काय आहे, सेंटर. सेंटर आहे, कुणाचं सेंटर आहे तर अर्थचं सेंटर आहे. कुणाचं सेंटर आहे, अर्थचं. न्यूटन्स सर आयझॅक न्यूटनने डिस्कवरी केली होती की व्हॉट इज माय ग्रॅव्हिटेशनल फोर्स, दॅट फोर्स अट्रॅक्ट अदर ऑब्जेक्ट अँड टुवर्ड्स इट सेंटर. काय सांगितलं होतं की सेंटरला तो अट्रॅक्ट करतो आणि त्याची डायरेक्शन जी कशी आहे, व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे. व्हर्टिकली डाऊनवर्ड. व्हर्टिकली कशी आहे, डाऊनवर्ड त्याची काय आहे, डायरेक्शन आहे. ह्या ठिकाणी बघा ऍपल हा स्ट्रेट किंवा असा जरी ह्या अँगल मध्ये जर आला तर कुठे सेंटरलाच अट्रॅक्ट झाला आहे. समजा ऍपल ह्या ठिकाणी जर असता तरी तो कुठं आला असता, सेंटरकडे जर आला असता. ह्या ठिकाणी जर ऍपल जरी असतं तरी कुठं आलं असतं, सेंटरकडेच. ह्या ठिकाणी जर असतं तर कुठे आला असता, सेंटरकडे. ह्या ठिकाणी जर असतं तर कुठे आला असता, सेंटरकडे. मीन्स हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, दॅट फोर्स attracted towards the center of that earth, that force is called as the gravitational force. Also we can call as the gravity. काय म्हणतो त्याला आपण, ग्रॅव्हिटी म्हणतो. त्या आपण मागच्या लेक्चर मध्ये बघितलं होतं ग्रॅव्हिटी कशाला म्हणायचं आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स कशाला म्हणायचं. ग्रॅव्हिटी स्पेसिफिक प्रत्येक प्लॅनेटची आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा एनी ऑब्जेक्ट मध्ये म्हणजे कुठल्याही 2 ऑब्जेक्ट मध्ये ज्या युनिव्हर्स मध्ये प्रेझेंट आहेत. जसं आपण जर बघितलं ते अर्थ युनिव्हर्स मध्ये प्रेझेंट आहे, अर्थ वरती असणारा ऍपल सुद्धा कुठे प्रेझेंट आहे, युनिव्हर्स मध्येच प्रेझेंट आहे. तर ह्या दोघांमध्ये काय आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स अशा 2 वस्तू की ज्यामध्ये काय आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, त्याला आपण काय म्हणतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. रीड करूया काय सांगितलं आहे बघा. फिगर 1.1 ऑन द लेफ्ट shows an apple tree. On the earth, the force on the apple on the tree is towards the center of the earth, that is along the perpendicular from the position of the apple to the surface of the earth. The figure also shows the gravitational force. Which force? Gravitational force between the earth and the moon. The distance in the figure are not according to the scale.
Newton thought that if the force of a gravitation acts on an apple on the tree at a different heights from the surface of the earth, can it also act on an object at even a greater height much further away from the earth, like for example the moon? Can it act even further object like the other planets and the sun? जी डायग्राम लेफ्ट साइडला त्यांनी शो केली आहे, त्यांनी सांगितलं आहे की जो ऍपल आहे तो कसा पडलाय स्ट्रेट, या ठिकाणाहून कसा आलाय तो स्ट्रेट म्हणजे परपेंडिक्युलर टू द सेंटर ऑफ द अर्थ. तो कधी अट्रॅक्ट झालाय, सेंटरकडेच अट्रॅक्ट झालाय. त्या फोर्सला आपण काय म्हटलो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं म्हटलेलो आहे. मग न्यूटनने सांगितलं आहे की ह्या ठिकाणी मून आहे आणि ह्या ठिकाणी अर्थ आहे. मग मून आणि अर्थ हे दोघं सुद्धा एकमेकांवरती फोर्स अप्लाय करतात का? तर हो, मून अर्थवरती अप्लाय करतो, अर्थ मूनवरती अप्लाय करते. याचा अर्थ हे दोघं पण एकमेकांना काय करत असतात, अट्रॅक्ट करत असतात. जसं की ग्रॅव्हिटेशनल आपल्याला फोर्स सांगतो, द फोर्स बिटवीन द टू ऑब्जेक्ट्स दॅट आर प्रेझेंट इन द युनिव्हर्स. मग युनिव्हर्स मध्ये आपले अर्थ पण आहे, मून पण आहे, अदर प्लॅनेट सुद्धा आहेत. ते सुद्धा दुसऱ्या प्लॅनेटला काय करू शकतात, फोर्स अप्लाय करू शकतात, किंवा तो प्लॅनेट दुसऱ्या प्लॅनेटला सुद्धा काय करू शकतो, फोर्स अप्लाय करू शकतो. आणि ते दोघं एकमेकांना फोर्स अप्लाय करतात. आणि यालाच आपण काय म्हणतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. द फोर्स बिटवीन द टू ऑब्जेक्ट, दोन ऑब्जेक्टच्या मध्ये जो काय फोर्स आहे त्याला आपण काय म्हणतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ह्या ठिकाणी म्हणतो. मग असं म्हटलं आहे की अर्थ पासून जे दूरपर्यंत जे ऑब्जेक्ट आहेत की त्यांचा पण डिस्टन्स खूप दूर आहे, समजा सन आहे, सॅटर्न आहे, अदर प्लॅनेट्स आहेत, ते सुद्धा अट्रॅक्ट करतात का? तर हो, प्रत्येक इच अँड एव्हरी ऑब्जेक्ट दॅट आर प्रेझेंट इन द युनिव्हर्स दे आर अट्रॅक्टेड टुवर्ड्स अदर ऑब्जेक्ट. एकमेकांना काय करत असतात, अट्रॅक्ट करत असतात बाय अ फोर्स. मग आपण असं म्हणतो की हा मून अर्थकडे अट्रॅक्ट होतो, अर्थ मूनकडे अट्रॅक्ट होते. मग असं झालंय का दोघं एकमेकांकडेच काय अट्रॅक्ट होत नाहीयेत? तर नाही होते. कशामुळे? कारण की त्यांच्या मासेसमुळे. याचं मूनचा मास कमी आहे, अर्थचा मास जास्त आहे. व्हॅरीज इन द मासेस. आपण जे एक्झाम्पल ठग ऑफ वॉरचं घेतलं होतं की जेवढा तुम्ही एखाद्या वस्तूवरती फोर्स अप्लाय करणार असेल, त्याच वस्तूवरती परत जर सेम फोर्स अप्लाय होत असेल तर ती ऑब्जेक्ट काय राहते, रेस्ट मध्ये राहते. समजा इकडून ओढतोय मी, इकडून काही जण ओढतात, हा जो पेन आहे एकाच डायरेक्शन मध्ये राहतो, कारण दोन कसे फोर्स आहेत, इक्वल फोर्स आहेत. तसं ह्या ठिकाणी यांचं डिस्टन्स मीन्स दॅट बोथ द फोर्सेस आर इन इक्वल इन मॅग्नेट्यूड. दोन्ही पण फोर्सेस कसे झाले, ह्या डिस्टन्स मुळे त्यांचा जे फोर्स आहे तो कसा झालाय, इक्वल झालेला आहे. फक्त आपल्याला ह्या ठिकाणी बघायचं काय होतं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय, ते आपल्याला माहित आहे. सिंपल डेफिनेशन सांगायची आहे, कोणी जरी विचारलं तरी पण. ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द टू ऑब्जेक्ट दॅट ऑब्जेक्ट प्रेझेंट इन द युनिव्हर्स. पुढे बघूया. पुढे फोर्स अँड मोशन. आता हा दोन कन्सेप्ट आहे, त्याच्यामध्ये लिहिले त्यांनी फोर्स. एक आहे फोर्स आणि दुसरा आहे मोशन. ओके, आपल्याला माहित आहे फोर्स म्हणजे काय असतं, एनी पुल और एनी पुश कॉल्ड ॲज फोर्स. आपण त्याला फोर्स म्हणतो. मग आता हे मोशन म्हणजे काय? मोशन म्हणजे आपण सांगितलं होतं की आमच्याकडे सर ऑब्जेक्ट आहे, समजा ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट आम्हाला फक्त दोनच कॅटेगरीमध्ये दिसतो, एक तर मोशन मध्ये, दुसरा रेस्ट मध्ये. कशामध्ये? एक तर ऑब्जेक्ट कशामध्ये असेल, मोशन मध्ये असेल किंवा रेस्ट मध्ये असेल. मोशन मध्ये, रेस्ट मध्ये कोण प्रेझेंट आहे? ऑब्जेक्ट. आपण सेव्हरल ऑब्जेक्ट बघतो आपल्या समोर उघड्या डोळ्यांनी. एच अँड एव्हरी ऑब्जेक्ट अराउंड अस देर आर ओनली टू स्टेट्स, वन इज अ रेस्ट, अनदर वन इज अ मोशन. ऑब्जेक्टचे दोनच स्टेट असू शकतात, एक तर रेस्ट असेल, दुसरीकडे काय असेल, मोशन. 9th स्टँडर्ड मध्ये तुम्ही मोशनची डेफिनेशन सुद्धा बघितली असेल. काय होती मोशनची डेफिनेशन? ऑब्जेक्ट चेंज, ऑब्जेक्ट चेंज इट्स पोझिशन विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग. मोशनचे डेफिनेशन, ऑब्जेक्ट चेंज इट्स पोझिशन विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग कॉल्ड ॲज अ मोशन. आता याचा अर्थ काय आहे की ऑब्जेक्ट चेंज इट्स पोझिशन विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग म्हणजे जर आपल्या ह्या क्लासरूम मध्ये जर आपण बसलेलो असेल तर तुम्ही सगळे कसे आहेत, रेस्ट मध्ये आहेत. नो मुवमेंट इज देअर, डेस्क ऑल्सो प्रेझेंट इन अ रेस्ट, नो मुवमेंट इज देअर. इच अँड एव्हरी ऑब्जेक्ट प्रेझेंट अराउंड अस इन दिस क्लास ऑल आर इन अ रेस्ट. सगळे कशामध्ये आहे, रेस्ट मध्ये आहे. फक्त एक जर गोष्ट जर आपण बघितली तो म्हणजे फॅन. फॅन काय करतोय, मोशन करतोय. याचा अर्थ सगळे रेस्ट मध्ये असताना
फॅनची पोझिशन कशी आहे, बदललेली आहे. त्याला रेस्ट मध्ये पाहिजे होता, तो कशामध्ये आहे, मोशन मध्ये आहे. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, ऑब्जेक्ट चेंज इट्स पोझिशन विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग, कॉल्ड ॲज द मोशन. हाऊ द मोशन अँड फोर्स आर रिलेटेड. मोशन आणि फोर्स या दोघांचा काय संबंध असू शकतो, तर आहे मोशन. जर एखादा ऑब्जेक्ट मोशन मध्ये असेल, त्याला जर मला रेस्ट मध्ये आणायचं असेल, तर मला काय अप्लाय करावं लागेल, फोर्स अप्लाय करावा लागेल. येस ऑर नो. जर सायकल आपण रन करत असो, सायकल पॅडल मारतो, सायकल फास्ट चालली, मोशन मध्ये आहे, जर रेस्ट मध्ये आणायचं तर मला काय करावं लागेल, फोर्स अप्लाय करावं लागेल बाय युझिंग अ ब्रेक्स. ब्रेक जर मी असे अप्लाय केले तर सायकल काय होईल, रेस्ट मध्ये येईल. याचा अर्थ मी फोर्स अप्लाय करतोय. कुठल्या ऑब्जेक्टला, जो ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे त्याच्यावरती फोर्स अप्लाय केला, तो कशामध्ये आला, रेस्ट मध्ये आला. येस. सेकंड सेम एक्झाम्पल, आपण ब्रेक लावून सायकल स्टॉप केली आहे, म्हणजे याचा अर्थ कशामध्ये आहे, रेस्ट मध्ये आहे. मग जर मला परत तुला मोशन मध्ये असेल तरी काय करावं लागेल, मला फोर्स अप्लाय करावा लागेल. काय अप्लाय करावं लागेल, फोर्स अप्लाय करावा लागेल. मग रेस्ट मधून ती कुठे जाईल, परत मोशन मध्ये चाललेलं. त्यामुळे फोर्स इज नेसेसरी टू अटेन द स्टेट ऑफ मोशन. मोशनची स्टेट जर तुम्हाला अटेंड करायची असेल तर काय पाहिजे, फोर्स पाहिजे. विदाउट द फोर्स आपण एखादा रेस्ट ऑब्जेक्टला मोशन मध्ये नाही आणू शकत आणि मोशनला रेस्ट मध्ये आणू शकत नाही. आपल्याला काय 100% काय यूज करावं लागेल, फोर्स यूज करावं लागेल. ओके. त्यामुळे ह्या ठिकाणी दोन कन्सेप्ट त्यांनी सांगितलं की फोर्स अँड द मोशन. फोर्स अँड मोशन. फोर्स इज नेसेसरी टू चेंज द स्टेट ऑफ एन ऑब्जेक्ट. मग कुठली स्टेट, दोन स्टेट, एक रेस्ट आहे, दुसरी मोशन आहे. मोशनला पण रेस्ट मध्ये आणायचा फोर्स लावा, रेस्टला पण मोशन मध्ये यायचं असेल तरी काय लावा लागेल, फोर्स अप्लाय करावा लागेल. ओके. त्यानंतर वी हॅव सीन दॅट फोर्स इज नेसेसरी टू चेंज द स्पीड ऍज वेल ऍज द डायरेक्शन ऑफ अ मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट. त्यांनी ते सांगितलं बघा. वी हॅव सीन दॅट फोर्स इज नेसेसरी, गरज आहे काय करायचंय, चेंज द स्पीड ऍज वेल ऍज द डायरेक्शन. मोशन मध्ये, सायकल मोशन मध्ये आहे, खूप स्पीड मध्ये आहे, तर ब्रेक जर लावला तर स्पीड कमी होईल. दुसरं, जेव्हा हँडल आपण पकडत असतो, तेव्हा हँडल जर आपण मूव्ह केला, अप्लाय म्हणजे त्या हँडलवरती आपण जर फोर्स अप्लाय केला तर जी डायरेक्शन सुद्धा काय होऊ शकते, चेंज होऊ शकते. त्यामुळे फोर्स इज नेसेसरी टू चेंज द स्पीड ऍज वेल ऍज द डायरेक्शन ऑफ मोशन. मोशनची स्पीड बदलायची आहे तर फोर्स लावा, डायरेक्शन बदलायचे असेल तर फोर्स लावा, रेस्ट मध्ये आणायची असेल तरी पण काय यूज करावा लागेल, फोर्स यूज करावा लागेल. त्यानंतर कॅन यू रिकॉल व्हॉट आर द न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. न्यूटन्स लॉ ऑफ मोशन काय म्हटलंय, न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. न्यूटन्स लॉ ऑफ मोशनचे 3 लॉज आहेत. न्यूटनचे मोशनचे किती लॉज आहेत, 3 लॉ आहे. फर्स्ट आहे लॉ ऑफ इनर्शिया. काय लॉ आहे, लॉ ऑफ इनर्शिया. सेकंड लॉ आहे लॉ ऑफ मोमेंटम. लॉ ऑफ मोमेंटम. थर्ड आहे लॉ ऑफ ऍक्शन and reaction. These are the 3 laws of motion of Newton. हे तुम्ही मागच्या स्टँडर्ड मध्ये शिकलात, 9th स्टँडर्ड मध्ये. लॉ ऑफ मोशन आहे, लॉ ऑफ मोमेंटम आहे, अँड लॉ ऑफ ऍक्शन अँड रिएक्शन. दीज 3 टाइप्स ऑफ लॉज ऑफ मोशन. जसं की त्यांनी क्वेश्चन आपल्याला विचारला होता की what are the Newton's law of motion. So we know that the Newton's law of motion, law of inertia, law of momentum, law of action and reaction. इनर्शियाचा लॉ सोपा आहे की एखादा ऑब्जेक्ट आपल्याला माहित आहे, ऑब्जेक्ट कुठल्या 2 स्टेट मध्ये प्रेझेंट आहे, ऑब्जेक्ट आर प्रेझेंट इन अ 2 स्टेट. वन इज अ मोशन अँड अनदर वन इज अ रेस्ट. ह्या 2 गोष्टीमध्ये प्रेझेंट असतो. तर लॉ ऑफ इनर्शिया आपल्याला काय सांगतो की जर ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे, ऑब्जेक्ट कशामध्ये आहे, मोशन मध्ये आहे, तर तो कशामध्ये राहील, मोशन मध्येच राहील. इट कॅन नॉट चेंज इट स्टेट. तो त्याची स्टेट बदलणार नाही ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ इनर्शिया. ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ इनर्शिया. व्हॉट इज माय इनर्शिया? इनर्शिया इज अ इनहेरिटंट प्रॉपर्टी ऑफ ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टची इनहेरिटंट प्रॉपर्टी आहे, स्वतःकडची प्रॉपर्टी. ती प्रॉपर्टी त्याला कशामुळे आली, ड्यू टू प्रेझेन्स ऑफ मास. कशामुळे आली, मासमुळे आली. त्यामुळे आपल्याला माहित आहे की इच अँड एव्हरी ऑब्जेक्ट, ते कुठले पण ऑब्जेक्ट असू द्या, त्याला मास असणार आहे. त्या मासमुळे कुठली प्रॉपर्टी आली, इनर्शिया. कशाला म्हणायचं इनर्शिया? इनहेरिटंट प्रॉपर्टी ऑफ ऑब्जेक्ट कॉल्ड ॲज इनर्शिया. ती प्रॉपर्टी काय सांगते, जर ऑब्जेक्ट आर प्रेझेंट इन अ मोशन, इट्स रिमेन इन अ मोशन.
अंटील म्हणजे कुठपर्यंत मोशन मध्ये राहील, जोपर्यंत त्याच्यावरती एक्सटर्नल फोर्स अप्लाय नाही केला जात. कुठलाही एक्सटर्नल फोर्स त्या गोष्टीवरती जोपर्यंत अप्लाय केला जात नाही तोपर्यंत ती कशामध्येच राहणार, मोशन मध्येच राहणार. फॉर एक्झाम्पल सायकल रन करतोय पण मोशन मध्ये आहे, जोपर्यंत त्याच्यावर कुठला फोर्स अप्लाय होत नाही तोपर्यंत स्टॉप होईल का, नाही. तुम्ही पॅडल मारायचं बंद केलं, थोड्या अंतरावरती सायकल गेल्यानंतर कशी होणार, स्टॉपच होणार आहे. कुठल्या फोर्समुळे, फ्रिक्शन फोर्समुळे. टायर आणि रोड्स मध्ये काय होणार आहे, फ्रिक्शन फोर्स. त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा कुठला फोर्स लागलाय, फ्रिक्शन फोर्स लागला आहे, ती रेस्ट मध्ये आली. याचा अर्थ इनर्शिया म्हणजे इनहेरिटंट प्रॉपर्टी ऑफ अन ऑब्जेक्ट, दॅट प्रॉपर्टी डिपेंड ऑन द मास and this property states that if the objects are present in a motion it remains in a motion until external force is not applied. जोपर्यंत बाहेरून फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत. आणि तीच गोष्ट रेस्टला सुद्धा लागू होते. एखादी गोष्ट रेस्ट मध्ये आहे, एखादी चेअर रेस्ट मध्ये प्रेझेंट आहे, त्याला मोशन मध्ये नेण्यासाठी आपल्याला सुद्धा काय करावं लागणार आहे, एक्सटर्नल फोर्स अप्लाय करावा लागणार. आपल्या हँडने त्याला होल्ड करून आपण दुसरीकडे तिला घेऊन जाऊ शकतो, मोशन मध्ये आणू शकतो बाय अप्लाइंग द फोर्सेस ऑल्सो. त्यामुळे सुद्धा ऑब्जेक्ट आर प्रेझेंट इन रेस्ट अंटिल इज प्रेझेंट इन रेस्ट. तो रेस्ट मध्येच राहील. कुठपर्यंत राहील, केव्हापर्यंत राहील, जोपर्यंत त्याच्यावरती आम्ही फोर्स अप्लाय करत नाही. त्याला म्हणतो आपण लॉ ऑफ इनर्शिया. सेकंड लॉ आहे लॉ ऑफ मोमेंटम. याचा फॉर्म्युला सुद्धा आहे F इज इक्वल टू एम इंटू ए. हा त्याचा फॉर्म्युला आहे टू कॅल्क्युलेट द फोर्स अँड द लॉज ऑफ मोमेंटम. ह्या ठिकाणी F म्हणजे काय आहे, F म्हणजे आपल्या या ठिकाणी आहे फोर्स, M म्हणजे काय आहे मास, आणि A म्हणजे काय आहे ऍक्सिलरेशन. A म्हणजे काय आहे ऍक्सिलरेशन. ऍक्सिलरेशन म्हणजे त्याची व्हेलॉसिटी. म्हणजे ह्या ठिकाणी जर लॉ ऑफ मोमेंटमचा असा अर्थ आहे की जेवढं जास्त जास्त मास तेवढं जास्त त्याचं काय असणार आहे ऍक्सिलरेशन. तो फोर्स त्याच्यापेक्षा कसा लागणार आपल्याला, जास्त. जेवढं मास जास्त तेवढा जास्त फोर्स, तेवढंच त्याचं काय होईल ऍक्सिलरेशन. जेवढं मास तेवढाच फोर्स तेवढंच ऍक्सिलरेशन. कॉल्ड ॲज द लॉ ऑफ मोमेंटम. याला आपण म्हणतो की एखाद्या गोष्टीचा मोमेंटम म्हणजे आपण त्याला काय म्हणतो इम्पॅक्ट. काय म्हणतो त्याला आपण, एखादा इम्पॅक्ट किती असेल. समजा जर एक मोठी हेवी ट्रक आहे आणि त्याच्यासमोर छोटी कार आहे, ह्या दोघे एकमेकांना जर धडकले तर नुकसान जास्त कुणाचं होणार आहे, कारचं होणार आहे, कारण त्याचा मास कमी आहे. इट अप्लाय द लेस अमाऊंट ऑफ फोर्स. खूप कमी प्रमाणात फोर्स अप्लाय केला जाईल, पण ट्रक जास्त फोर्स त्या गाडीवरती अप्लाय करेल आणि नुकसान कोणाचं होणार आहे, गाडीचं होणार आहे. त्याला म्हणतो लॉ ऑफ मोमेंटम डिनोटेड बाय द फॉर्म्युला F इज इक्वल टू एम इंटू ए. 9th स्टँडर्ड मध्ये डेरिव्हेशन सुद्धा आहे. मोमेंटम कशाला म्हणायचं ते सुद्धा दिलेलं आहे, ऍक्सेलरेशन कशाला म्हणायचं ते सुद्धा दिलेलं. फक्त मी काय करतोय, रिवाइज करतोय कुठले लॉज होते. लॉ ऑफ मोमेंटम ओके. त्यानंतर लॉ ऑफ ऍक्शन अँड रिॲक्शन. म्हणजे इच अँड एव्हरी ऍक्शन देर इज ऑलवेज रिॲक्शन. दोन गोष्टीमध्ये कधी पण काय होणार आहे, इक्वल अँड अपोजिट. ही जो ऍक्शन फोर्स जो आहे, ऍक्शन अँड रिॲक्शन फोर्स, असा काय आहे, इक्वल अँड अपोजिट आहे. त्याचे एक्झाम्पल्स कुठले आहेत, रॉकेट लॉन्च जे करतो आपण, त्या रॉकेट जेव्हा फ्यूल बर्न करतो त्यावेळेस आपला जो गॅसेस आहे तो सगळं खालच्या डायरेक्शन काय करतो, फोर्स अप्लाय करतो, आणि त्यामुळे रॉकेट कुठल्या डायरेक्शन मध्ये जातं, वरच्या डायरेक्शन मध्ये जातात. कारण इक्वल अँड अपोजिट दोन्ही एकमेकांवरती काय करतात, फोर्स अप्लाय करतात. आणि ते फोर्स कसे असतात, इक्वल बट अपोजिट डायरेक्शन. त्यांची डायरेक्शन काय असते, चेंजेस असते. हे 3 लॉज महत्वाचे आहेत. हे 9th स्टँडर्ड मध्ये आपण बघितलेले आहेत, फक्त रिवाइज केले. व्हॉट आर द न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. ओके, हे 3 लॉ, लॉ ऑफ इनर्शिया, लॉ ऑफ मोमेंटम, लॉ ऑफ ऍक्शन अँड रिॲक्शन. दीज आर द 3 लॉज. पुढे इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट. Introduction to scientist. Great scientist Sir Isaac Newton, 1642 to 1727, was one of the greatest scientists of a recent time. He was born in England. He gave his law of motion, equation of motion, and theory of gravity. Theory of gravity also proposed by the Sir Isaac Newton. Also derive some laws about the motion, and there also equations also. Equations सुद्धा महत्वाचे आहे. लॉज तर बघितले, इक्वेशन सुद्धा आपल्याकडे आहे. जर फर्स्ट इक्वेशन जर म्हटलं आपण तर v इज इक्वल टू u प्लस एटी हे आहे. सेकंड जर बघितलं आपण, सेकंड जर बघितलं तर काय, s इज इक्वल टू ut प्लस हाफ एटी स्क्वेअर. आणि थर्ड जर बघितलं तर काय, v स्क्वेअर मायनस u स्क्वेअर इज इक्वल टू 2as. दीज आर द 3 इक्वेशन ऑफ मोशन. हे मोशनचे 3 इक्वेशन आहेत. मागच्या स्लाइड मध्ये आपण बघितलं होतं की लॉज ऑफ मोशन, त्याचे पण 3 लॉज आहेत, 3 इक्वेशन्स आहेत.
मोशनचे लॉज पण सर आयझॅक न्यूटन यांनी दिले, इक्वेशन सुद्धा सर आयझॅक न्यूटन यांनी दिले अबाउट द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट अँड थेरी ऑफ ग्रॅव्हिटी ऑल्सो. ग्रॅव्हिटीची थेरी सुद्धा सर आयझॅक न्यूटन इज द ग्रेट सायंटिस्ट हू gave the theory of gravity, also gives the laws of motion, also gives the laws of motion and laws equation of the motion. मोशनचे इक्वेशन सुद्धा त्यांनी काय केले त्या ठिकाणी डिराइव्ह केले आहेत. इन हिज बुक प्रिन्सिपिया हिज बुक, त्यामध्ये त्यांनी एक्सप्लेन केलं आहे. बिफोर दिस बुक वॉज रिटन केपलर हॅड गिवन 3 laws describing the planetary motion. However, आता planetary motion is another new word for you. Planetary motion means we know that our galaxy is a Milky Way. In that Milky Way galaxy there are 8 planets. 8 planets, they are revolve around the sun. त्यांच्या भोवती काय करतात, रिव्हॉल्व करतात आणि त्याच्या मोशनला काय म्हटलं त्यांनी, प्लॅनेटरी मोशन. So Kepler had given 3 laws describing the planetary motion. However, the reason why planets moving in the way described by Kepler's law was not known. Newton, with his theory of gravity, mathematically derived Kepler's law. In addition to this, Newton did groundbreaking work in several areas, including light, heat, sound. Kepler also worked in the addition to the Newton groundbreaking work in several areas, including light च्या याच्यामध्ये heat आहे, sound आहे, mathematics. He invented a new branches of mathematics. This is called calculus. Calculus also discovered by Sir Isaac Newton. Wide-ranging applications in physics, mathematics. He was the first scientist to construct a reflecting telescope. He is the first scientist to construct the reflecting telescope. And कुठल्या कुठल्या फील्ड मध्ये, लाईटच्या फील्ड मध्ये सुद्धा चांगली डिस्कवरी आहे. हीट आहे, साऊंड आहे, मोशनचे लॉज आहेत, इक्वेशन्स आहेत आणि ग्रॅव्हिटीच्या संदर्भातली थिअरी कुठल्या बुकमध्ये, प्रिन्सिपिया नावाच्या बुकमध्ये त्यांनी ऑलरेडी डिस्कवर केली होती. पण त्याच्या आधी जो आपले केपलर सायंटिस्ट आहे, हे डिस्कवर द प्लॅनेटरी मोशन ऑफ अ प्लॅनेट. प्लॅनेटचं प्लॅनेटरी मोशन कोणी डिस्क्राईब केलं होतं, केपलर्सनं. त्याला मॅथमॅटिकली रिप्रेझेंट कोणी केलं, सर आयझॅक न्यूटन. फर्स्ट लॉज जे प्लॅनेटरी मोशनचे लॉज आहेत ते आपल्याला ह्या चॅप्टर मध्येच बघायचे आहे की प्लॅनेटरी मोशनचे जे 3 लॉज आहेत अबाउट द प्लॅनेटरी, हाऊ द प्लॅनेट्स आर रिव्हॉल्व अराउंड द सन. सनच्या भोवती हे प्लॅनेट रिव्हॉल्व कसे करतात या संदर्भातले 3 लॉज कुणाचे आहेत, केपलरचे आहेत. पण केपलरच्या लॉला मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन, हाऊ इट कॅन बी करेक्टली फॉर्म बाय युझिंग द मॅथ्स, त्या मॅथला यूज करून त्यांनी कशा प्रकारचे फॉर्म्युले वगैरे डिराईव्ह करून हे जे 3 लॉज आहेत यांना काय केलं आहे, प्रॅक्टिकल मध्ये कन्वर्ट केलं आहे, आपण असं याला म्हणू. सो द केपलर्स इज द इन्व्हेंटेड ऑफ द प्लॅनेटरी मोशन बट डिस्क्राईब बाय द सर आयझॅक न्यूटन. एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं की केपलरनं त्यावेळेस सांगितलं होतं, बट सर आयझॅक न्यूटन वॉज टू बी कन्क्लूड ऑल द 3 लॉज. त्यानंतर 3 लॉज सर आयझॅक न्यूटन आपल्या याच्यामध्ये सांगितलेले आहेत, ते आपल्याला लॉज ह्या ठिकाणी बघायचे आहेत. तर हे सर आयझॅक न्यूटन या संदर्भातली थिअरी ह्या ठिकाणी तुमच्या बुक्स मध्ये दिलेली आहे की कुठल्या कुठल्या प्रकारामध्ये त्यांनी आपल्याला जर लॉज असतील, इक्वेशन्स असतील मोशनच्या संदर्भातले किंवा प्लॅनेटरी मोशनच्या संदर्भातले, प्रिन्सिपिया नावाच्या बुकमध्ये त्यांनी ऑलरेडी सगळे थिअरीज त्या ठिकाणी मेन्शन केलेल्या आहेत. दुसरं फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स त्यांच्यामध्ये सुद्धा त्यांचं कॅल्क्युलस ही जे हे आहे ह्या ठिकाणी त्यांनी डिस्कवरी ह्या ठिकाणी केलेली आहे. त्यानंतर पुढे आपल्याकडे आहे सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. सर्क्युलर मोशन आणि काय आहे, सेंट्रिपिटल फोर्स. आता सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपिटल फोर्स ह्या संदर्भातली जी इन्फॉर्मेशन आहे, सर्क्युलर मोशन कशाला म्हणायचं, सेंट्रिपिटल फोर्स काय आहे, त्या संदर्भातली जी काही इन्फॉर्मेशन आहे ती मागच्या संदर्भात तुम्ही बघितलेली आहे की सर्क्युलर मोशन कशाला म्हणायचं. मग ह्या ठिकाणी सर्क्युलर मोशनचा काय फायदा आहे, सर्क्युलर मोशनला आपण ग्राह्य धरून कुठल्या डिस्कवरीज किंवा कुठले ज्या ठिकाणी जे प्रिन्सिपल आहेत हे आपण अभ्यासणार आहोत, हे महत्वाचं आहे. ग्रॅव्हिटेशन मध्ये सर्क्युलर मोशन जरी असलं तर सर्क्युलर मोशन म्हणजे काय आहे, त्यामध्ये प्लॅनेट्स कसे मूव्ह करतात, सगळी थिअरी ही डिटेल अबाउट हाऊ द प्लॅनेट्स आर मूव्ह अराउंड ऑर रिव्हॉल्व अराउंड द सन. ह्या ठिकाणी आपण सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स ह्या ठिकाणी बघणार आहोत. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण काय करूया, सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स या दोघांमधली जी थिअरी आहे, यांचे जे प्रिन्सिपल आहेत त्या ठिकाणी आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये कंडक्ट करूया. त्यासाठी तर विद्यार्थ्यांना लक्षात आलं असेल आपण जे कव्हर केलं आहे गोष्टी. फक्त सर आपण आयझॅक न्यूटनच्या संदर्भातली थोडीशी थिअरी ह्या ठिकाणी एक्सप्लेन केली. त्याच्या आधी आपण फोर्स आणि मोशन हे काय आहे, फोर्स काय आहे, मोशन काय आहे, किंवा त्याच्यानंतर पुढे की मग मोशनच्या संदर्भातले किती लॉज आहेत, तर 3 लॉज आहेत.
फर्स्ट लॉ आहे लॉ ऑफ इनर्शिया, सेकंड लॉ आहे लॉ ऑफ मोमेंटम, थर्ड लॉ आहे ऍक्शन अँड रिॲक्शनचा लॉ. त्यानंतर मोशन असणारे इक्वेशन कुठले आहे तर ते पण सुद्धा आपण बघितले. फर्स्ट जे इक्वेशन असेल त्या ठिकाणी जर फर्स्ट इक्वेशन जर असेल ते आपल्याकडे आहे v इज इक्वल टू यू प्लस एटी, एच इज इक्वल टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर, अँड थर्ड आहे व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर इज इक्वल टू 2as. तर आपण फोरचे इक्वेशन आणि फोरचे लॉ अँड सर आयझॅक न्यूटन यांची जी काय म्हणूया त्याला आपण की त्यांनी कुठल्या कुठल्या फील्डमध्ये काम केलं आहे त्या संदर्भातली इन्फॉर्मेशन आपण ह्या लेक्चरमध्ये घेतली आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला घ्यायचं आहे सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. अजून मी विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आपली जी बॅच आहे 25 मार्च पासून स्टार्ट होत आहे. तरी तुम्ही आपल्या प्ले स्टोर वरती जाऊन जे आपलं SC अकॅडमी नावाचं जे ऍप आहे हे त्वरित ऍप तुम्ही डाउनलोड करा, जेणेकरून तुम्हाला विविध प्रकारचे व्हिडिओ लेक्चर्स त्या ठिकाणी बघायला मिळतील आणि कंटेंट मध्ये जाऊन तुम्ही काय करू शकता लाईव्ह लेक्चर बघू शकता. थँक्यू.